हा बोल बंधू मामा. अरे आधी एवढा का वेळ लावलास फोन उचलायला? अरे वो सायकलवर होतो ना. म्हणजे तू ऑफिस मध्ये नाहीयेस? नाही आहे ना, ऑफिस मध्येच आहे. अरे ऑफिस मध्ये कोण सायकल चालवतो? ऑफिस म्हणजे कंपाऊंड मध्ये रे, त्याच्यात चालवतोय. लंच ब्रेक झाला ना. शतपावली ऐवजी सायकल पावली. करेक्ट. कसं काय ओळखतोस रे तू? किती मस्त बॉन्डिंग आहे ना आपली. हो ना. तुझ्या मनातलं मी ओळखतो, माझ्या मनातलं तू ओळखतो. काय मज्जा आहे ना. तू ना सईशी लग्न करून टाक. मामा अरे तिचं लग्न ठरलंय रे. अरे तुझा मामा वकील आहे. मी जसं मोडलेलं जोडू शकतो ना, तसं जोडलेलं मोडू पण शकतो. तू फक्त एकदा म्हण की मला सईशी लग्न करायचंय. 4 सह्यात वरात डायरेक्ट घरात. सह्यांवरून आठवलं, मलाही करायची आहे सही डॉक्युमेंट्स वर, ऑफिस मध्ये महत्वाच्या. आलोच. अरे आधी तू फक्त एकदा हो म्हण. या सगळ्या मामांचे कसे 12 वाजतो बघ. 12 वाजले. 8 तास उरलेत. मिळायला पाहिजे. 12 वाजले. माझ्या आयुष्याचे पण 12 वाजले. भूक पण लागली. फिल्टर इकडे. काय पिंट्या मामा? जा मूग भाजी घेऊन ये. देवा. पिंट्या मामा तो देव नाहीये, विलकॅप आहे. आपलं कामच आपलं देव आहे रे. देव. जा तू मूग भाजी घेऊन ये. जा चल. ठीक आहे. तर देवा, आज रात्री 8च्या आत सगळ्यांना एक मुलगी मिळायच्या आधी मला आदित्यसाठी एक मुलगी मिळू दे. काय? तथास्तु. हा देव नाही काही, ही तर देवी दिसतीये. देवी ती नाही, मी आहे. तुमची गाडी कुठे? गाडी नाही घेऊन आलात? गाडी नाहीये माझ्याकडे. अहो पण मग हे गॅरेज आहे, गाडी न घेता तुम्ही गॅरेज मध्ये कशा काय आलात? हे काय प्रेक्षणीय स्थळ आहे का? नाही अहो नाही, मी ना गाडी रिपेअर करायला नाही आले इकडे. मग काय? मी मोदक घेऊन आलीये. मला बघितलं देव पावला. अहो मूग भाजी मी मागवली ती, डायरेक्ट मोदक पाठवले देवाने. मोदक खाऊ? हो घ्या ना घ्या. नाही पण मला एक सांगा बाई. अहो बाई नका ना म्हणू मला, हवं तर ना सुनबाई म्हणा. नाही म्हणजे नाही, तुम्ही मला बाई नका म्हणू, नयना म्हणा. नयना यशपाल नाईक. तर मी नयना, उंची 4 फूट 9 इंच, रंग गव्हाळ, घरकाम, शिवणकाम, भरतकाम यातलं मला काहीच येत नाही, पण पडेल ते काम मी करायला तयार असते नेहमी. अरे सॉरी जरा पडेल ते काम तुम्ही म्हणजे एकदम छान. मला फक्त एवढं सांगा की तुम्ही कोण आहात? मी आदित्यजींची जवळची मैत्रीण आहे. एक मिनिट. मग ती सई? हा मी आलेच. हॅलो. हा नाही ना, कुठे असतो आता? मी ते गॅरेज. नाही गॅरेज नाही, मॅरेज. कुणाचं मॅरेज? माझं तर मोडलं बाबा. हो पण माझं जुळायचंय ना अजून, म्हणून मॅरेज ब्युरो मध्ये आले. म्हणजे तू आदित्यचा नाद फायनली सोडलास? ए नाही, धरलाय. मग मॅरेज ब्युरो मध्ये काय करतेस तू? तुला काय करायचंय? मी कुठेही जाईन, मी काही करेन. आज माझा शॉपिंग करायचा ना जाम मूड, आणि मी विचारणार होते तुला बरोबर येतेस का म्हणून, पण ठीक आहे. आय गेस तुझा मूड दिसत नाहीये ना, मी माझी जाते. नाही आहे. आणि शॉपिंगला मूड लागतो का सई? हा थोडे पैसे लागतात, पण तू आहेस ना. बरं तू पटकन रेडी हो, मी तुला 5 मिनिटात पिकअप करते. अरे बापरे. ठीक आहे ओके बाय.
मामा मामा ऐका ना, मला ना जरा निघावं लागणार आहे. हा मी निघते आता, येईन परत नंतर. पण हा डबा डबा राहू दे ना तुमच्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. नाहीतर एक 5-10 मिनिटात खातो. अर्धा मोदक आहेत, काय वेळ नाही लागणार. नाही घेऊन जा. खरंच 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 असू द्या, काहीच हरकत नाही. परत बोलणी करायला यायचंच आहे ना, तेव्हा घेऊन जाईल. आणि हा 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 फोटो कुणाचा आहे? माझाच आहे हो. अरे तुमचा. सो हा फोटो पण राहू दे तुमच्याकडे, इतर मामांना दाखवायला लागेल ना. ठीक आहे, येईन ना मी परत. येते आता. बाय बाय, पाय लागू. अरे हो. पुत्रा. सईचं लग्न तर मोडलं, पण माझं ठरणार. अरे एक मुलगी अशी स्वतःहून चालत गॅरेज मध्ये आली. आदित्यचं लग्न मी जुळवणार. सुयश ऐका ना, ऐका ना. आम्ही डॉग मी तुमच्या पाया पडतो. डॉग प्लीज जाऊ नका. डॉग प्लीज. काय करता तुम्ही भिकाऱ्यांचं? सोडा मला. सॉरी हा राजा, तुम्ही आमचे फोन घेत नव्हतात ना, म्हणून आम्हाला जरा काळजी वाटली. हो मी बिझी असतो ना की माझ्या मॉम डॅडचे पण फोन घेत नाही. तुमचे फोन घ्याल तुम्ही कोण माझे? अरे कोण म्हणजे? फादर इन लॉ, मदर इन लॉ. काय फादर इन लॉ? कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या हॉस्पिटलमध्ये जा. जाणारच आहे. डोंट वरी एट ऑल. सगळा माल परत करणार आहे. डोंट वरी. हो एक्झॅक्टली. ही जी वेड्यासारखी तुम्ही बडबड करताय ना, त्यासाठी जा म्हणतोय. तुम्ही जी फालतू कार्टी जन्माला घातली आहे ना, तिलाही घेऊन जा, तिचाही चेकअप करून घ्या. माझी लग्न मोडते काय? सॉरी तिचं चुकलं, पण ती तशीच आहे. हो म्हणजे तिला कधी कुठे काय बोलायचं कुणासमोर ते कळतच नाही. आणि तरीही अशी मुलगी तुम्ही माझ्या गळ्यात बांधताय. आम्ही कुठे बांधतोय? तुमच्या गाठी तर वर जुळल्या आहेत. मेड फॉर इच अदर. ओ बिराजदार, ही असली भंकस बडबड आहे ना, तुम्ही माझ्या समोर करू नका. प्लीज एक चान्स द्या ना. नाही म्हणजे मी सईशी बोलते, पण असं लग्न लाथाडू नका. हो तुमचं नशीब समजा की मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला अजूनही खरं खरं लाथाडत नाही. गरज नसून सुद्धा जास्तच मान देतोय, ह्यातच खुश राहा. आणि पुन्हा माझ्या वाट्याला पण जाऊ नका. अंडरस्टँड? अहो ऐका. शर्मिला घालवली आपल्या मुलीने आपली इज्जत आणि ह्याची लॉटरी घालवली. शपथ, सई किती दिवसांनी आली आहे. मला ना सगळं घ्यायची इच्छा होतीये. घे ना. हे क्लचेस दाखवा, क्लचेस दाखवा. मस्त आहेत ना, माझ्या ड्रेसवर भारी जातील. आणि आपण दाखवा. ह्या कलरफुल प्रत्येक ड्रेसवर एक एक है ना. आणि या सेफ्टी पिन्स आपण लागतात, त्याच्यातनं कलरफुल छान वाटतील ना. हा मस्त आहे मस्त आहे. हेअरबँड दाखवा, हेअरबँड. क्लेस दाखवा, क्लेस. शपथ, खूप मस्त आहे. कूल कूल. बिल देऊ का? बिल इतक्यात कुठे, ही तर सुरुवात आहे. अजून खूप काय काय घ्यायचंय. आणि बिल आहे ना, बिल त्या मॅडम आहेत ना तिकडे, त्यांच्याकडून घ्यायचं. ओके, तोपर्यंत तुम्ही मला थांबा. नेल पेंट्स आहेत. कुठला सेट देऊ? हा दाखवा. हा ही मस्त आहे. हे आणि हे पण. ओ हॅलो, तुम्ही माझं नेलपेंट का ढापलं? ढापला? कुठे ढापला? मी घेतलंय. नाही, ते मी सिलेक्ट केलेलं नेलपेंट आहे. तुम्ही ते बाजूला ठेवलं होतं काढून. त्यालाच सिलेक्ट करणं असं म्हणतात. हे मी घेतलंय, यालाच आमच्यात सिलेक्ट करणं असं म्हणतात. एक मिनिट, तुम्ही असं करू शकतच नाही. सई, लवकर खाली. एक मिनिट थांबा. हॅलो, तुम्ही सई लवकर ये ना ग. अगं काय का? हे बघ, हा माणूस माझा नेलपेंट ढापतोय. सई, अगं पण कोण आहे? मामा बोलो तारा रा बोलो तारा रा. मामा करेक्ट मामा म्हणतोय हा माणूस. मामा नाही, बंधू. बंधू. दुकान बंद. मी सेल्समन इकडचा. दुकान बंद.
बंद. उद्या या तुम्ही. असं काही चालणार नाहीये. हॅलो, उद्या उद्या म्हणजे उद्या आत्ताच्या आत्ता मला माझा नेलपेंट परत हवे. सई, तू त्यांचे पैसे देऊन टाक. आत्ताच्या आत्ता त्यांचे पैसे काढ ना, शोध त्याच्यातून. मला आत्ताच्या आत्ता माझा नेलपेंट परत हवंय म्हणजे हवंय. नेलपेंट नाही, ऑइल पेंट. ऑइल पेंट? हा, तुम्हाला ऑइल पेंट हवंय? बरं, माझा नेलपेंट द्या. नाही मला नेलपेंट हवाय. मी ऑइल पेंट म्हणून ओ हॅलो, तुम्ही असं नाही करू शकत. द्या आत्ताच्या आत्ता माझा नेलपेंट परत. बंधू मामा, तू कधी आली? तुला बघितलंच नाही मी. अहो मी कोण बंधू, कोण मामा? सई, कोण येते? तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? अगं हे मामा, आदित्यचे बंधू मामा. बंधू मामा, सॉरी. नाही, मी खूप सॉरी म्हणते. तुम्ही प्लीज मला शिक्षा नका देऊ यासाठी. मला माझे आधी हवेत. तुला आदित्य हवाय? म्हणजे नेलपेंट नको आहे? तुम्हाला नेलपेंट कशाला हवंय? अगं मला कशाला नेलपेंट? अगं ते आमच्या गुलप्रीत गुल्लूला हा गुलाबी रंगाची शेड हवी होती मला. तेच, पण कोणासाठी हवंय तुम्हाला? अगं कोणासाठी, कशासाठी? खंडाळ्याच्या घाटासाठी. खंडाळ्याच्या घाटात ऍक्सिडेंट झाला ना. एक मुलगी सायकल चालवत होती. म्हणजे सायकल चालवताना तिने एक पंजाबी ट्रकला तिने ठोकलं. सायकलची घंटीच वाजवली नाही तिने. काय ती त्या घंटीवर ना गुलाबी रंग होता घंटीवर, म्हणून हे घेतलं पुरावा म्हणून. हा कलर त्या घंटीवर लावणार, तो पुरावा म्हणून घेतला. बापरे, म्हणजे फारच जरा कॉम्प्लिकेटेड केस दिसतीये. जाम कॉम्प्लिकेटेड आहे. 12 वर्ष झाले, काय रिझल्ट लागला नाही. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही सईला कसे ओळखता? कसं ओळखतं म्हणजे? अगं ही आमची आदित्यची मैत्रीण. आदींची मैत्रीण तर मी पण आहे. मग तुम्ही मला कसं नाही ओळखत आणि हिला ओळखता? घरी आली होती ना आमच्या. घरी? तू आदींच्या घरी गेली होतीस? अगं आपण ते लोणचं विकायला नव्हतं का गेलो? त्या दिवशी आपण घरी गेलो. लोणचं विकायला आलो होतो ना आम्ही घरी. हा लोणचं विकायला. तिथे कसं आलो? ही काय भानगड आहे? तिला कळू द्यायचं नाहीये की मी गणपतीला तुमच्या घरी आले होते. मग तू पण आमच्या घरी कळू देऊ नकोस की नेलपेंट घ्यायला मी इथे आलो. सांगू तिला तू गणपतीला घरी आलो? नाही नको. लोणचं, करेक्ट. आता लक्षात आलं. सेम लोणचं. नाही, पण तरी मला एक शंका आहे की आपण गेलेलो तेव्हा हे नव्हते ना? नव्हतं घरी. ती नव्हते. अगं सीसीटीव्ही होते ना त्यांच्या घरात. सीसीटीव्ही त्याच्यावर त्यांनी आपल्याला पाहिलं. हो ना? सीसीटीव्हीवरच बघितलं मी. पण मग सीसीटीव्हीवर तुम्ही हिला बघितलं, मग मी कसं नाही राहिलं तुमच्या लक्षात? कसं आहे, सीसीटीव्ही वरती असतो ना. तुझी उंची कमी आहे, बुटकी आहेस ना तू, त्यामुळे सीसीटीव्हीवर नाही दिसलीस. आता जाऊ दे ना, आता नाही लक्षात राहिलीस तर. हरकत नाही, काहीच हरकत नाही. आता राहीन मी तुमच्या लक्षात. कसं काय? हे बघा, आता नक्की राहणार मी लक्षात. कारण मला तुम्हाला फोटो द्यायचा आहे ना. ठीक आहे, आता भेटलाच तर इकडेच घ्या. हा फोटो हा तुमच्याकडेच ठेवा. फोटो कशाला? लग्नासाठी. नाही, मला नाही परत लग्न करायचं. परत म्हणून? हो, परत म्हणजे परत का म्हणालो? हा, परत. अगं फोटो परत करायचा मला. फोटो परत हा, म्हणजे मी काय म्हणालीस तू? लग्न. हा, लग्नावरून आठवलं. आदित्यने सांगितलं तुझं लग्न ठरल्याचं.
थोडस वाईट वाटलं पण आनंदही झाला तुझ्या बाजूने चांगलं असलंय. मोडलं 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 काय ते लग्न मी कालच मोडलं. करायचं असेल ना तर त्यासाठी अभिनंदन करा. काय सांगतेस लग्न मोडलं. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. वा आता मी जिंकलो. ये रे आधी. अरे 8 वाजले अजून कसा नाही आला आधी. अरे येईल रे, एवढी काय घाई आहे आणि नाचतोस काय? अरे 8 वाजताची वेळ ठरली होती ना, अजून बंधू नाही आला, भाई नाही आला. एकदा मी आदित्यच्या लग्नासाठी शोधलेली मुलगी त्याला दाखवू दे रे. त्याने हो म्हटलं ना डायरेक्ट त्याच्या लग्नाचे पेढेच वाटायला घेणार मी बंधू आणि भाईला. हा बापे. कसले पेढे? काय बाहेरून 10वीची परीक्षा देऊन पास झालास की काय? अरे त्याच्यापेक्षा फार मोठी परीक्षा मी पास झालोय, कळलं ना. काय ते दादा म्हणतो ना कुठली ते वधू परीक्षा. तुला मुलगी सापडली? तुला मुलगी सापडली? तुला मुलगी सापडली? अरे मला सापडली, एवढं काय त्यात. सापडले पण पसंत पडणार नाही. एक मिनिट आहे. तुम्हाला मुलगी तरी सापडली का? सापडली आहे? हे बघ, मी काही एवढ्यात शोधणारच नव्हतो. तू भाईला विचार ना. भाई तुझं काय? मुलगी कुठे आहे? सापडली? सापडल्यात मुली. अरे तुला सांगतो मी आयडिया केली. मी निरंजन चौकातच बोर्ड लावला, काय? आदित्य कश्यप साठी सुयोग्य मुलगी बघा. मग तुला सांगतो महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून फोनवर फोन, मेसेजवर मेसेज, फोटोवर फोटो, 3000 फोटो आलेत. हा पण मी त्यातले फक्त 100च सिलेक्ट केलेत. खरंच करे भाई? मी कधी खोटं बोलतो का? चल रे थापाड्या. खरं असेल तर दाखव बघू एकतरी मुलगी फोटो. नाही काय ते सारखे फोनवर फोन ना, त्यामुळे माझ्या फोनची बॅटरी संपली आणि फोन हँग झाला. आता उद्या फोन रिपेअर करून देतो आणि लगेच दाखवतो तुम्हाला. अरे उद्या कशाला, मी रिपेअर करतो ना आता. तू किती काम करशील, मी रिपेअर करतो आणि उद्या दाखवतो ना. नाही वेळ आजची ठरली होती की नाही, आज पाहिजे. हो अरे पण निकालही आजच लागणार आहे तुमचं, कळलं? अरे पण बघू मग. आधी तुझ्या लग्नासाठी मुलगी बघितली, तुझा फोटो आणलाय, तुला दाखवणार आहे. लग्न करायचंय, तू लग्न करायचं. आधी मी तुझ्यासाठी 100 मुली सिलेक्ट केल्यात. अरे त्यांचे फोटो पण आहेत. फक्त काय ना मोबाईल आता हँग झालाय. उद्या मी तुला ते सगळे फोटो दाखवतो, त्यातली मुलगी सिलेक्ट कर आणि नंतर पाहिजे तर ह्यांनी आणलेला फोटो बघ. का म्हणून नाही काय नाही, मी माझा फोटो पहिल्यांदा बघायचा आहे. पिंट्या मी मोठा आहे. तसं असेल ना तर तुमच्या आधी मी मुलगी शोधणार. एक मिनिट ही चिटिंग दरवेळी चालणार नाही. मी मोठ्या ह्याच्यात काय चिटिंग आहे? अरे बास थांबा जरा मला श्वास घेऊ देता का? अरे मी थांबायला सांगतोय पिंट्याला, पण हा ऐकतच नाही. तर मी आणलेलीच मुलगी. मी आता थांबणार नाही. नाही थांबणार? नाही नक्की नाही. घर सोडून चाललाय? उत्तम. हे घरात एक नवीन माणूस येणार आहे, तेव्हा एक माणूस कमी झालेलं उत्तम. तेवढी जागा मोकळी होईल ना. गैरसमज. मी घर सोडून कुठेही चाललेलो नाहीये. मी आधीच्या लग्नासाठी मुलीचा एक फोटो आणलेला आहे, तो मी आधीला दाखवणार, आधी हो म्हणणार, मग ती मुलगी, मी आणि आधी या घरात सुखाने नांदणार आहोत. तुम्हाला तिघांना जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. गैरसमज. आता मी ज्या मुलीचा फोटो दाखवणार आहे तो बघितल्यानंतर आदित्य काय आप्पा सुद्धा नाही म्हणूच शकत नाही. हे बघा माझ्या परोक्ष कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. आदित्यच्या आधी मी मुलगी बघणार. अवघड आहे. मी कुकर लावून येतो, मग आपण सगळे मिळून काय तो फोटो बघायचा कार्यक्रम करू. पण काय रे, कोण अशी अप्सर आहे? फोटो तरी दाखव मला तिचा. चल दाखव. एक मिनिट, तुम्हाला काय उत्साह वाढला एवढा? का तुला नाहीये? मला इच्छा आहे, उत्साह अजून वाढेल. फोटो बघून उत्साह वाढेल, आनंद वाढेल.
काळजातली धडधड वाढेल, सगळं वाढेल. अरे दाखव ना फोटो दादा येईपर्यंत. दाखवू दाखव दाखव. दाखवू. चल जाऊ दे आपण हा बघ photo. मग दाखव. बघू कोण आहे मुलगी, पाहू मला. दादा दादा